नमस्कार मंडळी. आई कुठे काय करते या लोकप्रिय मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोचलेली अभिनेत्री म्हणजे मधुराणी गोखले. आई कुठे काय करते या मालिकेनं मधुराणीला नवीन ओळख दिली. मालिकेतील अरुंधतीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. तब्बल 5 वर्ष या मालिकेनं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. आई कुठे काय करते या मालिकेनंतर मधुराणी काय करते असा प्रश्न अनेकांना पडला होता. अखेर त्या प्रश्नाचं उत्तर समोर आलं आहे. आई कुठे काय करते या मालिकेच्या यशानंतर अभिनेत्री मधुराणी गोखले मालिका विश्वात कमबॅक करते. मधुराणी पुन्हा एकदा आईच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. मात्र ही आई थोडी वेगळी असणार आहे. मधुराणीचा नव्या मालिकेतील पहिला लूक समोर आला. मधुराणीला पुन्हा एकदा अभिनेत्री म्हणून पाहताना प्रेक्षकांनी आनंद व्यक्त केला. गेल्या काही दिवसांपासून स्टार प्रवाह वाहिनीवर कळणार सर्वात मोठी बातमी 18 नोव्हेंबरला असं म्हणत पोस्ट शेअर करण्यात आल्या होत्या. मालिकेतील नायिकेच्या चेहऱ्यावर माती आणि जखमा दिसत होत्या. नेमकं काय होणार आहे, कसली मोठी बातमी याची उत्सुकता प्रेक्षकांना होती. ती मोठी बातमी म्हणजेच अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरची नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या स्टार प्रवाह वाहिनीवरील आगामी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर प्रमुख भूमिकेत आहे. ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई यांच्या आयुष्यावर ही मालिका आधारित आहे. मुख्य अभिनेता डॉ. अमोल कोल्हे आणि अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर दिसणार आहे. नुकताच मालिकेचा लॉन्चिंग सोहळा पार पडला. यावेळी मधुराणी सावित्रीबाईच्या लूकमध्ये समोर आली. मी सावित्रीबाई फुले बोलते ही मालिका लवकरच स्टार प्रवाह वाहिनीवर सुरू होणार आहे. या मालिकेतून मधुराणी पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर दिसणार आहे. मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका कोणत्या वेळेस सुरू होणार, आता कोणती मालिका संपणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.